नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। जुन्या पेन्शनधारकांनाही होणार फायदा। 1 जानेवारी 2026 पूर्वी रिटायर्ड झालेल्यांसाठी सरकारी नियम बदलणार। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या नव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत। यामध्येच 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचाही वेतन आयोगात समावेश होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शनधारकांना शेअर करायलाही विसरू नका। कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांकडून पेन्शन नियमामध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे। सरकारसमोर जुन्या पेन्शनधारकांचा मुद्दाही मांडला जात आहे। याच पार्श्वभूमीवर वेतन आयोगाकडून कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांसोबत बैठका घेतल्या जाण्याचीही शक्यता आता वर्तविण्यात आली आहे। संघटनांची प्रमुख मागणी म्हणजे 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन आता नव्याने निश्चित करावी अशी मागणी केली जात आहे। तसेच केवळ सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विचार न करता आता विद्यमान पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षेचाही विचार केला जावा अशी मागणी आता समोर येत आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास वेतन आयोगाच्या कक्षेत 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा समावेश करण्यासाठी TR मध्ये बदल करणे शक्य आहे। मात्र सरकारच्या अंतिम निर्णय काय घेणार, आता याकडे सर्व पेन्शनर्सचे लक्ष लागलेले आहे।